पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून अवैध शस्त्र विरोधात जी आहे ती मोठी मोहीम जी आहे ती या ठिकाणी हाती घेतली होती। केवळ 20 दिवसामध्ये 50 पिस्तूल जे आहेत ते आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जप्त करण्यात आले। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सर आहेत। सर, काय सांगाल, 50 वेपन असतील किंवा अन्य धारदार शस्त्र असतील, केवळ 20 दिवसात हे संपूर्ण जे आहे ते जप्त करण्यात आले, काय नक्की या मोहिमेचं लक्ष्य होतं? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये 20 दिवसात आपण इल्लीगल फायर आर्म आणि इल्लीगल शार्प वेपन्स अगेन्स्ट मोठी मोहीम राबवली होती। या मोहीममध्ये सगळे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रांच आणि त्याचबरोबर क्राईम ब्रांचचे जे युनिट्स आहेत ते सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये आमची सगळी टीमने अत्यंत मेहनत घेतला आणि ते मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालेलं आहे। या 20 दिवसात, फक्त 20 दिवसात त्यांनी 50 इल्लीगल फायर आर्म सीज केलेलं आहे। त्याचबरोबर 116 शार्प वेपन पण त्यांनी सीज केलेलं आहे आणि ते पण त्याच्यापैकी बरेच वेपन जे आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगारकडून मिळालेलं आहे। तर याच्या एकंदरीत आपल्या पिंपरी चिंचवडची सिक्युरिटीवर याचा पॉझिटिव्ह परिणाम होईल। नक्कीच आपण पाहिलं तर आगामी महापालिका निवडणूक असेल किंवा सण उत्सव असतील, याच संदर्भात जी आहे ती ही पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अवैध शस्त्राविरुद्ध जी आहे ती मोहीम या ठिकाणी आखण्यात आली होती। त्यामध्ये अनेक धारदार शस्त्र असतील किंवा पिस्तूल असतील, हे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जे आहे ते आता जप्त करण्यात आले आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।